वागळे स्टेट पडवळनगर ठाणे येथे एका 13 वर्षाच्या मुलीचे 24 वर्षाच्या मुलाने अपहरण केले. 4 ते 5 दिवस ते दोघेही गायब होते. ती मुलगी आता परत आली असून तिची मेडिकल टेस्ट चालू आहे. परंतु तो मुलगा अजूनही फरार आहे. त्या मुलाला लवकरात लवकर शोधून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि त्याला बेल मिळू नये ह्याची तरतूद करण्यात यावी या मागणीसाठी श्रीनगर पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय फडतरे यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता मुनाल पेंडसे यांनी भेट घेतली. यावेळी निलेश लोहाटे, राजाराम तिवारी, शालिनी तला, रक्षा यादव व मुलीचे पालक उपस्थित होते. नमस्कार. आत्ताच श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये सिनियर पीआय फडतरे सर यांची भेट घेतली. पडवळनगरमध्ये 4-5 दिवसापूर्वी एक अतिशय गंभीर घटना घडली. एका 13 वर्षाच्या मुलीचं एका 24 वर्षाच्या मुलांनी अपहरण केलं. 4-5 दिवस हे दोघंही कुठेतरी गायब होते. काल ती मुलगी स्वतःहून परत आली, पण ती इतक्या घाबरलेल्या अवस्थेत होती की तिला काही बोलता देखील येत नव्हतं. आता सध्या तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे आणि उद्या तिचा रिपोर्ट येईल. तिचे मेडिकल सध्या चालू आहे, पण तो मुलगा अजूनही फरार आहे, तो सापडलेला नाहीये. आणि त्याचसाठी आज आम्ही सिनियर पीआय यांची भेट घेतली आणि अशी मागणी केली की लवकरात लवकर या मुलाला शोधून तर काढलंच पाहिजे, पण त्याच्यावरती पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल होऊन कडक कलम लावून अशी तरतूद केली पाहिजे की त्याला परत भविष्यात बेल देखील मिळाला नाही पाहिजे. कारण त्या मुलाची माहिती घेतली असता असं कळलं की त्याचा हा दुसरा गुन्हा आहे. म्हणजे 24व्या वर्षात जर 2 गुन्हे, इतके गंभीर गुन्हे हा मुलगा करू शकतो, तर जर त्याला बेल मिळाली तर येणाऱ्या काळात असं अनेक मुलींचं आयुष्य तो उद्ध्वस्त करू शकतो. आणि म्हणूनच पोलिसांना आम्ही अशी विनंती केली, अशी मागणी केली की या मुलावरती कठोरात कठोर कलमं लावली गेली पाहिजेत. पोलीस हे त्यांचं काम नेहमीच सक्षमतेने आणि खूप मेहनतीने करत असतात. पोलिसांवरती आमचा 100% विश्वास तर आहेच, पण लवकरात लवकर हा मुलगा सापडलाच पाहिजे. तिचे आई वडील देखील आमच्याबरोबर पोलीस स्टेशनमध्ये आले होते. अतिशय गरीब कुटुंब असं हे आहे. उद्या त्या मुलीची देखील आम्ही भेट घेणार आहोत. आणि जर असे गुन्हे आपल्या आजूबाजूला घडत असतील किंवा अशा काही घटना घडत असतील, असा जर आपल्याला काही संशय येत असेल किंवा असं काही वाटत असेल, तर आपण सगळ्यांनी याची नक्की गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. आणि एक जागरूक नागरिक म्हणून अशा घटना घडू नयेत यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत. धन्यवाद.